लोकसभेमध्ये महायुतीमध्ये असलेली मनसे पदवीधर निवडणुकीत स्वबळाचा नारा देत आता रिंगणात उतरलेली आहे। लोकसभेत नरेंद्र मोदींसाठी आम्ही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता। जर शर्त असती तर आम्ही पदवीधर निवडणुकीत जागा मागितली असती, असं विधान मनसेच्या अभिजित पानसेंनी केलंय। कोकण पदवीधर मतदारसंघातनं मनसेचे अभिजित पानसे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। सलग 2 टर्म निरंजन डावखरे यांना संधी मिळून सुद्धा कोकणातील पदवीधर तरुणांसाठी ते काही करू शकले नाहीत असं म्हणत आपल्याला संधी मिळाली तर कोकणातील पदवीधर तरुणांना नवे पर्याय निर्माण करू असंही त्यांनी म्हटलंय। कोकण वासियांच्या पदवीधरांच्या आपल्या मुलांच्या समोरची आव्हानं जास्त मोठी वाटतात, जास्त महाभयंकर वाटतात। गेल्या 12 वर्षात तुम्हाला निरंजन डावखरे किती वेळा भेटले? आम्ही शिक्षणात, रोजगारात गेले अनेक वर्ष झटून प्रामाणिकपणे काम करतो आहोत। आमचं विजन 20 वर्षापुढचं विजन आहे। आज नाही तर कोकणातली मुलं इथे राहणार नाहीत। आधीच तुम्ही कोकणातल्या इंटिरियर्स मध्ये गेला तर केवळ ज्येष्ठ मंडळी इथे थांबलेत। इथे अशा संधी उपलब्ध करून देऊ शकतो आपण की तो महिन्याला 5-5 लाख रुपये करून देईल, आणि हा रोडमॅप मी देतो पुढच्या आठवड्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।